आयुष्यमान भारत मिशन योजनेतील रेशन कार्डची अट रद्द करून आधार कार्डाप्रमाणे संलग्न करावे अशी मागणी होत आहे। सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते। बऱ्याच जणांना याची माहिती नसते। अशा वेळी आपत्कालीन वेळी याचा भुर्दंड सहन करावा लागतो। आयुष्यमान कार्ड योजना ही देखील अशीच एक सरकारी योजना आहे। आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते। याद्वारे त्यांना 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मिळू शकतात। जर कोणाकडे आयुष्यमान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालय आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो। कोरोना, कॅन्सर, किडनी, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघा आणि हिप ट्रान्सप्लांट, मोतीबिंदू आदी आजारांवर या योजनेद्वारे उपचार करता येणार आहेत। भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचे काम गतिमान झाले आहे। यातील बऱ्याच अटी दूर होऊन ग्रामीण भागातील जनतेला दिलासा दिला आहे। ही योजना प्रभावीपणे राबवित असताना काही रेशन कार्ड संदर्भात अडचणी आहेत। या योजनेमध्ये समावेश होण्यासाठी रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट असणे गरजेचे आहे, परंतु बरेचसे रेशन कार्ड धारक आतापर्यंत ऑनलाईन झालेले नाहीत। तसेच नवविवाहित व नवजात बालकांचा लवकर समावेश रेशन कार्डमध्ये होत नाही, म्हणून ते या योजनांपासून वंचित राहत आहेत। ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी हे शेतात काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या बोटांचा बराचसा भाग भेगा पडल्यामुळे अंगठा किंवा इतर बोटांचे ठसे ऑनलाईन जुळत नाहीत। त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन असून देखील त्यांची नावे कधी कधी दिसून येत नाहीत। तालुका स्तरावरील मल्टीस्पेशालिटी व ऑर्थोपेडिक रुग्णालयांचा यामध्ये समावेश करावा। रेशन कार्ड व्यतिरिक्त आधार कार्ड नुसार किंवा रेशन कार्डचा डेटा लवकरात लवकर अपलोड करण्यासंबंधी सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।